च्या बातमीनं प्रशांत कोरटकर संदर्भातली बातमी आहे। खरं तर प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रातच लपलेला आहे अशा चर्चा सुरू आहेत किंवा अशी माहिती समोर येते ती या कारणामुळे कारण कोरटकरच्या तपासाकरता कोल्हापूर पोलीस चंद्रपुरामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस चंद्रपुरामध्ये दाखल होताच कोरटकरचा दुबईतला जुना फोटो व्हायरल झाला। कोरटकरचा जुना फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालाय अशा चर्चा रंगतायत। हा कोरटकरचा दुबईतला जुना फोटो आहे, तो व्हायरल करण्यात आला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। कोरटकरला कोण पाठीशी घालतंय हा मूळ प्रश्न आहे। त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे। पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून। प्रशांत कोरटकर हा मूळचा नागपूरचा, त्याने फोन केला इंद्रजित सावंतांना, वाटेल ते बरळला महापुरुषांविषयी वक्तव्य केली आणि यामुळे कोल्हापुरात त्याच्यावर सगळ्यात पहिले गुन्हा दाखल झाला। कोल्हापूर पोलीस त्याचा तपास करतायत। ते नागपुरात आलेले होते, आता ते चंद्रपुरात गेलेले आहेत। या सगळ्या विषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी। ज्ञानेश्वर, दुबईतला जुना फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करून पोलिसांची दिशाभूल करणं हे सगळं समोर येतंय का आणि कोण त्याला वाचवतंय? मग आपल्याला माहित आहे की प्रशांत कोरटकर याच्यावरती गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता। अटकपूर्व जामिनासाठी त्याने प्रयत्न केले, मात्र कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला। गेले 4 दिवस झालं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर अद्याप ही पोलिसांना सापडलेला नाही। नेमकं याच्या पाठीमागे कोण आहे याची आता खमंग चर्चा रंगताना पाहायला मिळतात। राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा आता या निमित्तानं होताना आपल्याला दिसून येतात। मात्र एका बाजूला चंद्रपूरमध्ये तो अगदी SPOPच्या शेजारी असणाऱ्या हॉटेलमध्ये राहत असल्याचं तपास यंत्रणांना माहिती मिळाली। त्या दृष्टीनं कोल्हापूरचं पोलीस पथक जे आहे ते चंद्रपूर दिशेनं रवाना झालं आणि ही बातमी येताच कोरटकर यांच्या समर्थकांच्याकडून कोरटकर दुबईत असल्याचे फोटो आहे ते व्हायरल करण्यात येतात। माध्यमांच्या प्रतिनिधींच्याकडे ते देण्यात येतात। मात्र 2023 मध्ये याच ड्रेसमध्ये आहे ते कोरटकर दुबईमध्ये असल्याचा फोटो आहे तो त्यांचाच इंस्टाग्राम अकाउंटवरती आहे। नेहमी पोशाख वेगवेगळे बदलणारा कोरटकर याच पोशाखमध्ये म्हणजे 2023च्याच पोशाखामध्ये आता पुन्हा एकदा दुबईमध्ये जाऊ शकतो का, अशा पद्धतीची एक शक्यता आणि शंका आहे ती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अद्याप पोलिसांना तो सापडत का नाही हा सवाल आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। चंद्रपूरमध्ये तो राहत होता, तर चंद्रपूरमध्ये त्याची पाहुणचार कोणी केला, बडेजास्त कोणी ठेवली याची सुद्धा खमंग आता चर्चा रंगताना पाहायला मिळतात। एका सट्टा व्यावसायिकानं त्याला हॉटेलमध्ये आहे ते ठेवल्याची बातमी आता पुढे येते। मात्र एकूणच कोल्हापूर पोलिसांच्या हातावरती तुरी देण्याचा प्रयत्न होतोय। कोल्हापूर पोलीस या संदर्भातले आहे ते कोणत्याही हालचाली करताना दिसत नाहीत किंवा तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागत नाही। ज्ञानेश्वर, तुर्तास तुला थांबवते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अमोलजी, नागपूरचा हा प्रशांत कोरटकर त्याला अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पळून जातो, काय सांगाल? त्याला नेमकं कोण वाचवतंय असं वाटतं? दुबईचा फोटो त्याने व्हायरल केला, पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। दुबईचा त्याचा व्हायरल झालेला फोटो हा त्याच्या पत्नीच्या इन्स्टावर असल्याचं दिसतंय आणि तो फोटो आत्ताच व्हायरल याच्याकरता केला कारण परवाला चंद्रपूरमध्ये पोलीस अधिकारी त्याला भेटल्याची खबर आहे। परवा चंद्रपूरमध्ये तो होता। 4 दिवसांपूर्वी जी दंगल झाली होती नागपूरला त्या दिवशी सुद्धा तो नागपुरात होता आणि ज्या दिवशी त्याचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला त्या दिवशी सुद्धा तो नागपूरमध्ये होता। आता पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांनी तपासाची चक्र जशी चंद्रपूरच्या दिशेने फिरवली तसा पोलिसांना गुंगारा देण्याकरता त्यांनी हा फोटो व्हायरल केला। म्हणजे तपासाची चक्र वेगळ्या दिशेने गेली पाहिजे याकरता एक गोष्ट त्या मूर्खाने लक्षात घेतली पाहिजे की सत्र न्यायालयाने जमीन नाकारल्यानंतर अटकेची टांगती तलवार असेल आणि अशा प्रकारे जर तू पोलिसांची दिशाभूल करत असतील आत्मसमर्पणाच्या न करता तर ते सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे। पोलीस त्याच्या मुसक्या आवडतील असा विश्वास आहे आणि या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी त्याला सहकार्य केलंय का हे सुद्धा तपासणं महत्वाचं आहे।
बरोबर. तुम्ही म्हणता नागपूर पोलिसांनी सहकार्य केलं आहे का हे बघायला पाहिजे, पण त्याचबरोबर कुठल्या राजकीय संबंधांमुळे त्याला तो वाचतोय का, त्याला वाचवलं जातंय का, असाही एक वाव आहे. विरोधक अशीही एक टीका करतायत. नाही, विरोधकांच्या टीकेचा सूर विरोधात असणं साहजिक आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, सरकारला जर वाचवायचं असतं तर त्याविरुद्ध रिट पिटिशन वरच्या कोर्टात सरकारने दाखलच केला नसता. सरकारने त्याच्या विरुद्ध पिटिशन दाखल करताना कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली ती सरकारच्या याचिकेवर झाली ना. सरकारला वाटलं असतं त्याच वेळेस त्याला जामीन देऊन मोकळं केलं असतं, पण सरकार कसल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही, त्याच्या मुसक्या आवळणार. मात्र तो ज्या पद्धतीनं गुंगारा देतोय ना ते मात्र पाहण्यासारखं आहे की नागपूर पोलीस त्याला सपोर्ट करतात का, हे सरकार पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि नक्कीच. गृहमंत्री आज त्या दृष्टीनं आढावा बैठक घेत आहेत. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री लवकर त्याला जेरबंद करून आत टाकतील, मला नक्की. विश्वास आहे. नक्की. अमोलजी, धन्यवाद. आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. एक महत्वाची बातमी याच अनुषंगाने बघूया की प्रशांत कोरटकरला नक्की पाठीशी कोण घालतंय, त्याला वाचवतंय कोण, ज्या पळवाटा आहेत त्या पळवाटा त्याला कोण सांगतंय. नागपूर शहर ग्रामीण चंद्रपूर पोलिसांना कोरटकरचा गुंगारा बघायला मिळतोय. नागपूर चंद्रपूर पोलिसांना बगल देत कोरटकर नेमका लपलाय कुठे, हा प्रश्न आहे. कोरटकर पुढे नागपूर शहर ग्रामीण आणि चंद्रपूरचे IPS अधिकारी हतबल झालेले आहेत का, हाही प्रश्न आहे. जेव्हा असं कळतं की कोल्हापूरमधनं कुणीतरी शोधायला म्हणून चंद्रपूरकडे रवाना झालंय, तेव्हा लगेचच हा दुबईतला फोटो व्हायरल होतो. म्हणजे नागपूरचे पोलीस अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, हाही प्रश्न आहे. आमचे प्रतिनिधी नागपूरहून उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत आणि ज्ञानेश्वर साळोखे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी उदय, तुम्ही सांगाल, एक असा सूर उमटतोय की नागपूर पोलीस अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, प्रशांत कोरटकर आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध या सगळ्या पळवाटांना कारणीभूत आहेत का? सुवर्ण, असं म्हटलं तर कुठली हरकत होणार नाही, कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकर यांच्या बाबतीतला हा जो सगळा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता आणि कोल्हापूरमध्ये ज्यावेळी या सगळ्या संदर्भातली पोलीस तक्रार होत होती त्यावेळी प्रशांत कोरटकर हे नागपूरमध्ये होतं. जी माहिती येतं त्यानुसार प्रशांत कोरटकर आपल्या घरी देखील गेले होते आणि हे सगळं होत असताना प्रशांत कोरटकरनी त्यांच्या परिवाराला सुरक्षा द्यावी असा एक अर्ज पोलिसांकडे केला होता. प्रकरण गंभीर होतं तरी पोलिसांनी त्यावेळी जे आहे ते कुठली ॲक्शन नागपूर पोलिसांनी घेतली नव्हती. प्रिव्हेंटिव्ह म्हणून नागपूर पोलिसांनी निदान प्रशांत कोरटकरवर लक्ष देणं अपेक्षित होतं, मात्र तसा कुठलाही प्रकार जो आहे तो नागपूर पोलिसांकडून झाला नव्हता आणि परिणामी जे आहे ते प्रशांत कोरटकर जे आहेत ते मध्य प्रदेशमध्ये पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर याला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. त्यावेळी देखील प्रशांत कोरटकर नागपूरला येऊन गेल्याची जी आहे ती माहिती होती. त्यावेळी देखील निदान नागपूर पोलिसांना जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या सगळ्या गोष्टींकडे जे आहे ते लक्ष देणं अपेक्षित होतं, मात्र तेव्हा देखील तसं झालेलं नाही आहे. आता जी बातमी येते त्या बातमीनुसार प्रशांत कोरटकर काही दिवस आधी चंद्रपूरमध्ये होता. जर प्रशांत कोरटकर खरंच चंद्रपूरला गेला असेल तर त्याला नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण या दोन्ही पोलीस स्टेशन या दोन्ही आयुक्तालयांच्या मार्गातूनच जावं लागलं. त्यावेळी देखील याची कुठलीही माहिती जी आहे ती पोलिसांपर्यंत पोहोचली नाही. आणि जर आज प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला असेल आणि तो चंद्रपूरवरून गेला असेल तर त्याचा परतीचा मार्ग देखील चंद्रपूर पोलीस, नागपूर ग्रामीण पोलीस, नागपूर शहर पोलीस यांच्या हद्दीतूनच गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरचा आपण प्रोफाईल पाहिलं तर त्याच्या प्रोफाईलमध्ये अनेक राजकीय नेते असतील, IPS अधिकारी असतील, जे IPS अधिकारी आज उच्च पदावर या पोलीस विभागात कार्यरत आहेत, त्यांच्यासोबतची फोटो आहे. त्यामुळे कुठेतरी जे खालचे पोलीस कर्मचारी आहेत ते प्रशांत कोरटकरवर कारवाई करायला घाबरत आहे का, असा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उभा राहतो. आणि ही सगळी जर गेल्या 20-25 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर नागपूर पोलिसांना प्रशांत कोरटकरला अटक करणं शक्य होतं, मात्र ते टाळण्यात आली का, हा देखील संदेह या सगळ्या निमित्तानं उभा राहतो. नक्की. तुमच्याशी असेच बोलू, तुम्ही संपर्कात राहा. उदय, ज्ञानेश्वरशी सुद्धा बोलूया. ज्ञानेश्वर, 3-4 वेळी असं बघायला मिळालं की तो प्रशांत कोरटकर नागपुरातच होता पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्याला पकडलं गेलं नाही, असा अमोल मिटकरी उल्लेख करतायत. कोल्हापूरचे पोलीस आता चंद्रपूरकडे रवाना झालेत, कसं बघावं लागेल या सगळ्याकडे? कोल्हापूर पोलीस आहेत ते प्रशांत कोरटकर याला गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आहे ती कोल्हापूर पोलिसांची टीम आहे ती नागपूरच्या दिशेने पाठवण्यात आली होती. मात्र
पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा प्रशांत कोरटकर पळून गेला. नागपूर पोलिसांचं कोल्हापूर पोलिसांना त्या ठिकाणी सुद्धा असहकार्य आहे ते बघायला मिळालं. त्यानंतर त्यानं कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आहे ते अगदी गोपनीयरित्या अर्ज दाखल केला आणि लगेचच त्याला अंतरिम जामीन आहे तो मिळाला. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकर हा नागपूर शहरामध्ये येऊन गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही ज्या पद्धतीनं न्यायालयानं अंतरिम जामीन दिला होता त्यावेळी एक अट घातली होती की प्रशांत कोरटकरनं त्याचा फोन आहे ते पोलिसांच्यामध्ये जमा करावा. मात्र प्रशांत कोरटकरनं अत्यंत हुशारीने आपल्या पत्नीच्या मार्फत तो फोनसुद्धा नागपूर पोलिसांच्याकडे आहे तो जमा केला, कोल्हापूर पोलिसांच्याकडे तो जमा केला नाही. आणि यातूनच आहे ते कोणतरी प्रशांत कोरटकर याला या संदर्भातली माहिती पुरवतं आणि त्या पद्धतीनंच प्रशांत कोरटकर पुढच्या कृत्य आहे ते आयडिया आहे ते वापरत असल्याचं या ठिकाणी आहे ते दिसून येते. त्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या मागं कोण आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अत्यंत हुशारीने त्यानं फोन तर दिलाच, मात्र यातला सगळा डाटा आहे तो डिलीट करून दिलेला आहे. तपासामध्ये आहे तो कोणत्याही पद्धतीनं तो सहकार्य करत नसल्याचं न्यायालयाचं सुद्धा निरीक्षण आहे आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याचं सुद्धा यामध्ये न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं होते, त्यामध्ये उल्लेख आहे. मात्र इंद्रजित सावंतांच्या धमकीपेक्षा राष्ट्रपुरुषांचा जर अवमान करत असेल, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, संभाजीराजेंचा जर अवमान प्रशांत कोरटकर करत असेल तर तो सरकार खपवून घेणार का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. आणि अत्यंत पोलीस दल आपलं सक्षम आहे, अगदी बिळात लपलं तरी त्याला बाहेर काढून गुन्हेगाराला एखाद्या अटक केली जाते. मात्र प्रशांत कोरटकर नेमका का सापडत नाही हा सगळ्यात या तपास यंत्रणांच्या समोरचा प्रश्न आहे. खरंय, त्याला जर पोलीस प्रशासनामधलंच कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो सापडत नाही का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पुढची बातमी